खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलंय की नक्की सेफ विंग्स काय काम करते आणि सेफ विंग्समुळे त्यांच्या आयुष्यात काय बदल झालाय। तर आता आपले जे व्हॉलंटियर्स आहेत, सेफ विंग्सचे मेंबर्स आहेत, ते तुमच्यामध्ये एक बॉक्स फिरवतील, डोनेशन बॉक्स। कृपया तुमची छोटीशी मदत नक्की पोहोचवा। गरज नाहीये की खूप मोठी तुम्ही काहीतरी मदत करा, पण तुमची छोटीशी मदत या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल घडवू शकते। एका विद्यार्थ्याला शिक्षण म्हणजे त्याचं कुटुंब सुधारतं आणि कुटुंबामुळेच समाज सुधारेल। त्यामुळे कृपया तुमची छोटीशी मदत आमच्या व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून कृपया इथे पोहोचवा। ही सगळी मदत या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल। तुम्ही स्क्रीनवर पाहिलं, आपलं स्वतःचं एक लर्निंग सेंटर आपण उभं केलंय आणि त्या लर्निंग सेंटरच्या सगळं कामकाजासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला या फंडची गरज आहे। कृपया जास्तीत जास्त लोकांनी तुमची मदत नक्की पोहोचवा। धन्यवाद। अजून एक विनंती आहे, सेफ विंग्स बद्दलची पूर्ण माहिती आपल्याला इकडे आपण पुढे स्टॉल लावलेला आहे, कृपया त्या स्टॉलला आपण भेट द्या। तिथे पुस्तक सुद्धा आपण खरेदी करू शकतो। बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस आपल्याकडे उपलब्ध आहे। सेफ विंग्सला एका विद्यार्थ्याच्या मागं एका वर्षासाठी साधारणतः 12 ते 15,000 खर्च येतो। त्यासाठी हीच गोष्ट अतिशय रितसर व्हावी यासाठी सेफ विंग्स प्रज्ञार्पण नावाची योजना घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये केवळ आणि केवळ 1000 रुपये जर का आपण महिन्याला सेफ विंग्सकडे त्या प्रज्ञार्पण योजनेच्या माध्यमातून देत असाल, असंच करत करत वर्षाला 12,000, तर आपण एका विद्यार्थ्याचं शैक्षणिक पालकत्व घेऊ शकता। मला वाटतं आपण सगळे बाबासाहेबांची लेकरं आहोत, आपलं एक कर्तव्य आहे। आपण शिकलो, आपल्या वस्त्या तशाच आहेत मित्रांनो, आपण शिकलो, आपल्या वस्त्या तशाच आहेत। मला वाटतं हीच भावनिकांचा, तुमच्याकडे कुठलंही टॅलेंट असेल ते तुम्हाला जर का आमच्यासोबत शेअर करायचं असेल, तुम्ही कृपया सेफ विंग्सचा भाग व्हा। तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला सेफ विंग्सचा जर का सेफ विंग्सला टाइम द्यायचा असेल, तर तुम्ही त्याही पद्धतीने कंट्रीब्यूट करू शकता। आणि ट्रेजर, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे रिसोर्सेस जर का आपल्या चळवळीला त्यांची जी शैक्षणिक जी संकल्पना आहे त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन या ठिकाणी जास्तीत जास्त मुलांना शिक्षण कसं देता येईल या दृष्टिकोनातून ही संस्था काम करत असते। त्यांना आजच्या महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या सैन्य समितीचे संजय नाना भालेराव, भारतजी निकम, रामबाबा पठारे, अमोलजी पगारे, तनी सुनील भाऊ, पवन भाऊ पवार, त्याचप्रमाणे आते कृष्णा शिंदे, संजयजी भालेराव, भारतजी निकम, विशालजी घेगडकर, तसंच मनोज गावतिने हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। मी आलेल्या सर्व आंबेडकरी आदिवासींचे नाशिकरोड सार्वजनिक जयंती, बाबासाहेबांची जयंती आहे। कृपया कोणी येथे झेंडा वगैरे असं कोणी फुलांचे नाव काढू नये, कारण का बाबासाहेब जयंतीचा आनंद आता तुम्ही तो हे आहे क्षण, तुम्ही तो आनंदाचा क्षण बाबासाहेबांच्या जयंतीमधील योगदान देऊन तुम्ही तो आनंद उत्सव साजरा करा, अशी मी पुन्हा त्या समितीच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती करतो। या ठिकाणी समितीच्या वतीनं जवळजवळ 3 कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे। आमचे भारतजी निकम हे सातत्याने या समितीमध्ये मार्गदर्शन, आमचे Gracias.